स्त्रियांना मंगळ असणं हे चांगलं नाही असं म्हणतात. मंगळ आहे मुलीला तर लग्न करायला नको असं. पण आज कलियुगामध्ये मंगळ असायला हवं. खूप जण म्हणतात की पिरियड्समध्ये देवळात जायचं नाही, किचनमध्ये जायचं नाही. मी अंधश्रद्धा पाळते असं नाही. 4 दिवस मी किचनमध्ये जात नाही, 4 दिवस मी देवळात जात नाही कुठल्या. त्याच्या मागचं कारण काय? किचनमध्ये अग्नी असतो आणि देवळामध्ये सतत मंत्रोच्चार चालू असतात. तिथे एक प्रकारची शक्ती तयार झालेली असते, ऊर्जा तयार झालेली असते. त्या ऊर्जेमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा त्या ऊर्जेनी तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जे काही तुमचा ऑरा जो आहे त्या ऑराच्या एनर्जीला ऊर्जा मिळते, ऊब मिळते. त्या उभेमुळे तुमचं रक्त वरती प्रवाहित व्हायला लागतं. तुम्हाला पिरियड्सच्या काळात जे पूर्णपणे स्त्राव व्हायला पाहिजे तो पूर्ण न होता जर मध्ये अडकला तर आज पूर्वीच्या काळी होतं का PCOD, PCOS किंवा हे सगळे आजार, जेवढे आजार आपण आज बघतोय ज्याची कारण माहिती नाहीत म्हणतात ते. सरळ डॉक्टरने विचारलं नाही त्याचं काही फिक्स कारण नाही आहे त्याचं, पण आता आहे. नवरात्री माझे खूप कडक असतात. 9च्या 9 दिवस उपवास असतो. मी पायात चप्पल घालत नाही, गादीवर झोपत नाही, खाली बसते, जमिनीवर बसते. कारण आपल्या शास्त्रामध्ये असं म्हणतात की देवी गादीवर बसलेली आहे. बरेच जण त्याला म्हणतात की अंधश्रद्धा आहे किंवा हे आहे. तर ऑक्टोबर हीट असते तेव्हा त्या ह्याच्यात जर तुम्ही जेवढ्या जमिनीवर असाल तेवढी तुमच्या अंगातली सगळी उष्णता ही पृथ्वी शोषून घेते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असतंच आणि मला प्रश्न खूप पडतात आणि मला त्याची उत्तरं हवी असतात. म्हणून मग मी हे सगळे अध्यात्म किंवा या सगळ्याचा अभ्यास करते. वास्तूचा अभ्यास करताना फक्त घराच्या आतमधून आमचा अभ्यास सुरू होत नाही. ज्या रोडवरती तो असतो त्या रोडपासून अभ्यास सुरू होतो. त्याच्या समोर काय काय आहे, दारामध्ये कुठली भिंत, खांब, झाड आडवं येतंय का, मंदिर कुठलं आजूबाजू आहे का, त्याची सावली घरावर पडतेय का, इथून अभ्यास सुरू होतो. जी पण गोष्ट आपल्या शास्त्रामध्ये लिहिली आहे ना त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. माझ्यासोबत आत्ता कश्मीरा ताई आहे, जिला तुम्ही रोज काव्या म्हणून TV वर बघत असता. आणि आज विशेष कारण आहे की ती माझ्यासोबत आहे, कारण की ती फक्त एक अभिनेत्री नाही आहे तर ती वास्तुविशारद आहे, तिला ज्योतिषशास्त्रातलं ज्ञान आहे. तर सगळ्यात आधी सांग, कशी आहेस? मी खूप छान आहे, खूप मस्त, मजेत. खरं तर ज्या वेळेला मला कळलं की हा एक वेगळा विषय आहे, एक वेगळं शास्त्र आहे आणि त्यावर तुझा अभ्यास आहे, तेव्हा मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. कारण की टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करणारी माणसं ही ज्योतिषांकडे जातात हे मी ऐकलं, पण स्वतः ज्योतिष असतात किंवा त्यांचा यावर अभ्यास असतो अशी खूप रेअर माणसं असतात आणि त्यातली एक मला भेटली आहे. सो कधीपासून सुरू झालं हे सगळं आणि काय आहे एवढा अभ्यास आणि कसं काय आवड निर्माण झाली? खरं तर ब्राह्मण असल्यामुळे लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी घरात होत्या. माझी आई रत्न वगैरे या सगळ्यांमध्ये अभ्यास तिने केलेला आहे. त्यामुळे तेव्हा घरी यायचे ग्राहक की आम्हाला या राशीसाठी हा खडा सांगितलेला आहे किंवा ही अडचण आहे, यासाठी कुठला खडा घातला तर काय होईल. तर हे प्रश्न लहानपणापासून पाहिलेले आहेत. त्यामुळं माहिती आधीपासून होती आणि ब्राह्मण असल्यामुळे घरी पंचांग हे ते सगळं असायचंच. पत्रिका काढून द्या म्हणून सुद्धा लोक घरी यायचे तेव्हा. त्यामुळे माहिती होती. आणि नंतर जेव्हा स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रश्न पडायला लागले की हे माझ्याबरोबर का होतंय, हे असं माझ्या आयुष्यात का घडतंय, मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. खरं तर हे जे क्षेत्र आहे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बऱ्याच जणांचा वेगळा असतो. ते एक शास्त्र आहे, तो एक अभ्यास आहे, हे प्रत्येकाला ठाऊक नाही आहे. बरेच जण त्याच्याकडे असंच म्हणून पाहतात, कॅज्युअल घेतात. तर त्यातला सिरियसनेस लोकांना कळावा म्हणून तू काय सांगशील? नाही, ही गोष्ट खरी आहे. हे शास्त्र खरं आहे हे मी अगदी खात्रीने सांगेन. जर आपण आत्ता ज्या विषयातून आपण या भेटी, ही जी भेट झाली आपली थोडक्यात की आजचा 5वा दिवस आहे आणि पिवळा रंग आहे, तर पिवळा रंग म्हणजे कसं कनेक्ट होतं आपल्या आयुष्याशी हे सगळं शास्त्र, हे अगदी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन. कारण लोकांना कळण्यासाठी तेवढ्या सोप्या भाषेत सांगितलं तरच त्यांना समजतं. म्हणून तर हा जो पिवळा रंग मी आज घातलाय, कारण आज देवीचा रंग पिवळा आहे म्हणून. हा पिवळा रंग कशाचं प्रतीक आहे तर आपला सूर्याचं प्रतीक आहे. ते कुठल्या तत्वाशी निगडीत आहे तर अग्नी तत्वाशी निगडीत आहे. तर तो रंग म्हणा किंवा ते तत्व आपल्या शरीरामधल्या
कुठल्या चक्राशी निगडीत आहे. 7 चक्र असतात, हो. त्यातली मणिपुरा चक्र जो आहे आपल्या नाभीपाशी असतं, त्या चक्राशी हे निगडीत आहे. मग त्याचा रंगाचा सूर्याचा परिणाम कुठेतरी डायरेक्टली आपल्या नाभीमध्ये म्हणजे आपल्या शरीरावर होतो. मग आपल्या शरीरामधल्या त्या चक्राकडून काय काय गोष्टी कंट्रोल केल्या जातात. तुमचं आरोग्य, कारण तुमचं तिथे पचनक्रिया आहे पोटामध्ये, तुम्ही जे खाताय ती कशा पद्धतीने पचन होणार, त्यातून तुम्हाला जी शक्ती मिळणार आहे ती कशा पद्धतीने मिळणार. म्हणजे तुमच्या पूर्ण शरीराचं आरोग्य जे आहे ते पूर्ण सूर्यप्रकाश आणि त्यातून मिळणारी ऊर्जा, ही जी मी आता तुम्हाला सायकल सांगितली, रंग सांगितले, त्यातून कंट्रोल केलं जातं. शक्ती आपल्याला जी हवी आहे, म्हणजे आपल्याला खाल्ल्यानंतर मिळणारी शक्ती, तर शक्तीचं जे प्रतीक आहे, ऊर्जेचं जे प्रतीक आहे, खाल्ल्याशिवाय आपलं इंजिन चालू शकत नाही, तर त्या ऊर्जेचं जे प्रतीक आहे ते सुद्धा या येलो रंगावर आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट जगातली तुम्ही घेतलीत तर रंग असू दे, फळ असू दे, फळांमध्ये तुम्ही बघितलं आंबा आहे किंवा हे, आणि जर ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही या गोष्टीचा मुद्दा घ्यायचा म्हटलं तर आपण पुष्कराज वगैरे घालतो. ते कशाचं रत्न आहे, तर गुरुचं आहे. तर गुरु म्हणजे आपण म्हणतो की सूर्य सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे, तसंच गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण तो त्याच्याशी रिलेटेड आहे. मग गुरु काय तुमच्यासाठी एक मार्गदर्शक आहे. आयुष्य कसं जगावं, कशा पद्धतीने बोलावं, काय करावं, आपल्याला सगळं ज्ञान गुरुकडून मिळतं. त्यामुळे ज्ञान, आरोग्य, शक्ती, ऊर्जा हे सगळं ह्या पिवळ्या रंगाच्या अंतर्गत येतं आणि हे सगळं सूर्याकडून येतं. आता तुम्हाला जी थोडक्यात माहिती सांगितली ती आपलं आयुष्य, आपलं शरीर, सूर्य आणि हे सगळं ज्योतिषशास्त्र, न्यूमरॉलॉजी या सगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून, त्या अभ्यासातूनच मी सांगितलं. मग तुम्ही समजू शकत असाल की हे कसं एकमेकांना कितपत कनेक्टेड आहे. हे डे टू डे लाईफशी निगडीत आहे खरं तर बघायला गेलं तर. तर तू तुझ्या लाईफमध्ये हे रोज करायला कधीपासून सुरुवात केलीस? म्हणजे आता माझं मी सांगते पर्सनल लेवलवर की राशींबद्दल आपण बोललो समज, तर मला माहिती आहे की माझं सिंह आणि वृश्चिक यांच्यासोबत थोडंसं नाही पटत, किंवा मला माहिती आहे की आत्ता छान संबंध असेल तरी पुढे जाऊन ते बिघडणार, हे मला स्वतःला माहिती आहे. त्यामुळे ती व्यक्ती मला भेटते, मी तिच्यापासून मुळात मुद्दामूनच सेफ डिस्टन्स ठेवते, कारण मला माहिती आहे की पुढे जाऊन अनबन होणार आणि मला नाही ते खूप हार्श असं मला वाटतं. मी फार सौम्य आहे त्यामुळे. तसं तू तुझ्या लाईफमध्ये असं करतेस का की तुला माहिती आहे की ह्या राशीच्या लोकांबरोबर मला थोडंसं कठीण वाटतंय जुळणं, असं होतं? अभ्यासावरून नक्कीच. आपण जेव्हा अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा, जसं मी प्रत्येक राशीचे, ग्रहाचे स्वतःचे असे एक स्वभाव आहेत आणि त्या स्वभावानुसार प्रत्येकाकडे गोष्टी सगळ्यांकडे सगळ्या आहेत. म्हणजे राग सुद्धा प्रत्येक राशीला येतो, प्रेमात सुद्धा प्रत्येक राशी पडत असते, फक्त त्याची रिॲक्ट व्हायची किंवा प्रेझेंट करायची पद्धत ही वेगवेगळी असते. आता तुझं प्रेम आहे एखाद्या व्यक्तीवर आणि तू ते प्रेझेंट करतेस, रिॲक्ट होतेस त्या पद्धतीने. समोरच्याचा स्वभाव त्याच्या विरोधात असेल तर तू रिॲक्ट केलेलं प्रेम त्याला त्यावेळी कळेलच असं नाही. मे बी नंतर रिअलाइज होईल, पण त्यावेळी त्याला ते नाही कळणार. आणि तुला जेव्हा अगदी भावना अशा भरून आलेल्या छान तू प्रेझेंट करतेस, त्यावेळी त्याची रिॲक्शन जी असेल ती ऍक्सेप्ट करायची, तेव्हा तुझी मनस्थिती नसते. मग नंतर कितीही रिअलाइज झालं त्या समोरच्या व्यक्तीला आणि त्यांनी नंतर येऊन हो म्हणलं तरी आता ऑलरेडी तुझा इंटरेस्ट थोडा कमी झालेला असेल किंवा तू हर्ट झालेली असशील. तर ही प्रत्येक राशीच्या स्वभावानुसार व्यक्त होण्याची पद्धत असते. तिथेच जर आपण ह्या गोष्टी, म्हणजे मी ह्या पूर्ण अभ्यासानंतर एवढं सांगेन, अगदी हे पण अगदी खात्रीने सांगेन की या शास्त्राचा एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही अभ्यास करून, मार्गदर्शन म्हणून तुम्ही याचा उपयोग करून घ्यावा. आता समजा मी सांगितलं की उद्या तुझ्या पत्रिकेप्रमाणे तू उद्या राणीच होणार आहेस, पण तू घरी बसूनच राहशील, मला काही मेहनतच नाही करायची, मी राणी होणार लिहिलेलंच आहे, तर कशाला ना कष्ट करा. तर असं नाही, प्रत्येक गोष्टीला हे मेहनत, तो संयम, ती वेळ द्यावीच लागते आणि त्यानंतर तुमच्या नशिबात असेल तर ते 100% होईल. पण मग हे होणार आहे म्हणून बसूनच राहणं किंवा काही काम न करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग काही लोक, बरेच जण आमच्याकडे जातक असे येतात की माझ्या पत्रिकेत तर असं सांगितलं त्यामुळे मी काहीच करत नाही, पण असं नाही. तिथे तुम्ही म्हणजे
टप्पे आयुष्यातले तुमचे फिक्स झाले, ते पण तुमच्या स्वतःच्या कर्मामुळे. म्हणजे जर आज तुम्ही राजा झालात तरी तेही तुमच्या आधीच्या काही कर्मांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आज ही परिस्थिती आली आहे. आणि तुम्ही जर गरीब झालेले असाल तरी ही तुमच्या आधीच्या कर्मांमुळे आलेली परिस्थिती आहे. तर मुळात सगळ्यात पहिल्यांदा जो संयम आयुष्यात आपल्याला निर्माण करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला शांतता पाहिजे. शांततासाठी अंडरस्टँडिंग पाहिजे, ती समज पाहिजे. आणि ती समज असण्यासाठी तुमच्या आयुष्यात जे काही आहे, चांगलं वाईट सगळं, हे तुमच्या कर्मांमुळे आहे, ही गोष्ट तुम्ही आधी समजून घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही ब्लेम गेम थांबवले पाहिजे. दुसऱ्यांना जबाबदार धरणं कुठल्याही गोष्टीसाठी हे आधी थांबवलं पाहिजे. ते थांबलं की आपोआप आपल्याला समजूतदारपणा येतो आणि एखादी चांगली वाईट कुठलीही गोष्ट झाली तरी आपण न्यूट्रल राहतो त्याच्यात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण खूप सक्षम होतो आणि मग आपोआप आयुष्य रुळाला लागतं, असं मी म्हणेन. पण ज्योतिषशास्त्र किंवा ग्रहमान हे आपल्याला माहीत असण्याचा एक उपयोग असतो की आपल्याला माहीत असतं की हा सध्या ग्रहमान जरा बरं नाही आहे, त्यामुळे आपण हे न करता, हे टाळता आपण हे करावं असं वगैरे. तर तू असं तुझ्या याच्यामध्ये करतेस का की आता खरंच परिस्थिती अशी येऊ शकते? खूपदा इवन आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना दिवस हे फारसे बरे नव्हते. पण माझ्या पत्रिकेनुसार ज्या पद्धतीची ग्रहस्थिती तेव्हा होती, मला व्यवसायासाठी तो काळ खूप चांगला होता. पण मग घरातून बाहेर तर पडायचं नव्हतं. घराच्या आत दारात, घराला कडी लावून, ते पण दाराला कडी लावून घराच्या आत बसून आपण काय व्यवसाय करणार. तर लकीली मी मसाले बनवते. सुकन्या महिला गृह उद्योग हा माझं फर्म आहे, जिथे स्त्रिया स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना मदत करणं आणि या सगळ्या गोष्टी होतात. आणि तिथे आम्ही मसाले वगैरे बनवतो सगळ्या बायका एकत्र येऊन. मग तेव्हा मसाल्यांची रिक्वायरमेंट आली आणि तेव्हा माझा एक्सपोर्टचा बिझनेस सेट झाला लॉकडाऊनमध्ये. कारण म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्या बॅन नव्हत्या. आणि जेवण, त्यात टाकणारी मसाली, ती चव, आयुष्यालाच चव येणं जे असतं ते त्यातून सुरुवात झाली. त्यामुळं करोनाचा काळ माझ्यासाठी तितकासा वाईट गेला नाही. कारण तो जरी जगासाठी बंद असला तरी ग्रहमानानुसार माझ्यासाठी एक नवीन व्यवसाय सेट होण्याचा तो काळ होता. त्यामुळं सुकन्याचा एक्सपोर्ट बिझनेस सेट झाला. ते अजूनही सतत त्याच्यातून ऑर्डर्स आता चालू आहेत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर कोरोना संपल्यानंतरचा साधारण 8 महिन्याचा काळ जो होता तो माझ्यासाठी तितकासा कामाच्या क्षेत्रात योग्य नव्हता. मग तेव्हा मला माहिती होतं, मग ते मला माहित होती की एप्रिल महिन्यामध्ये गुरुबदल जो झाला आत्ता 2023, तर एप्रिल महिन्यामध्ये गुरुबदल झाल्यावर मला माहिती होती की त्याच्यानंतर आपल्यासाठी एक चांगली संधी येईल आणि सगळं व्यवस्थित होईल. तर तोपर्यंत मी वास्तूशी निगडीत काही माझी कामं होती, ती घराचं बांधकाम होतं ते जरा केलं, काही इंटेरियर डिझायनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी करते. तर त्यानुसार सगळ्या गोष्टी करत गेले, सेट करत गेले. तो इन्कम चालू होता आणि मसाल्यांचं तर ऑब्व्हियसली तेव्हा फुल फॉर्ममध्ये चालू होतं. ते झालं आणि काव्यांजलीचं शूटिंग 12-13 एप्रिलला चालू झालंय आणि तुम्ही बघू शकता की एक छान संधी, आणि या संधीच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना रोज भेटतेय. किती छान. तर हे माझ्या आयुष्यात आलेले हे असे अनुभव आहे ज्याच्यातून की माझा विश्वास बसला. तर मी पूर्ण अभ्यासलं आधी ते क्षेत्र आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला. तुझं असं बऱ्याचदा होतं का की कसं आता आपल्यातला एक वास्तू विशारद जागा असतो बऱ्याचदा, तर आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी जातो, खूप वेगवेगळ्या घरांमध्ये जातो. असं जाताना असं वाटतं का की अरे ह्यांचं थोडंसं जरा इकडचं इकडे झालंय, असं होतं? ऑन असतं खूपदा सतत. म्हणजे असं झालं? हो. आता इथं बसल्यावर सुद्धा असं सतत बसलं की अरे सूर्य आपल्या समोर, अच्छा या दिशेला तोंड करून बसलं, त्या दिशेला तोंड करून बसलं, म्हणजे हा इंटरव्ह्यू कितपत व्हायरल होईल, काय, असं सगळं डोक्यात चालू असतं. त्यानंतर कुणाच्या घरी गेलं तरी बऱ्याचदा ज्या पद्धतीने वस्तू ठेवलेल्या असतात किंवा टी.व्ही. ठेवलेला असतो, रंग त्या घराचा कोणता आहे. साधारण वास्तूचा अभ्यास करताना जर आम्हाला एखादा जातक आमच्याकडे आला वास्तूसाठी, तर फक्त घराच्या आतमधून आमचा अभ्यास सुरू होत नाही. ज्या रोडवरती तो असतो त्या रोडपासून अभ्यास सुरू होतो. टर्न घेतल्यावरती त्या पूर्ण त्यांची जी काही लेन आहे त्याच्या एंडला आहे, मध्ये आहे, त्याच्या समोर काय काय आहे, दारामध्ये कुठली भिंत, खांब, झाड आडवं येतंय का, मंदिर कुठलं आजूबाजू आहे का, त्याची सावली घरावर पडतेय का,
इथून अभ्यास सुरू होतो. मग घराच्या आत गेल्यानंतरच्या वस्तू इकडे तिकडे, मग त्यांच्या पत्रिकांचा अभ्यास, की पत्रिकांनुसार त्यांच्या नशिबात काय काय आहे ते. पण बऱ्याचदा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या घटनांचा क्रम असतो त्या नशिबानुसार तुमच्या आयुष्यात ती वास्तू आलेली असते. हे तितकंच खरं आहे. तू जेव्हा स्वतःचं घर बनवशील पुढे किंवा आत्ताही बनवलं असशील मला माहित नाही, तेव्हा तू हा सगळा अभ्यास केला असशील ना? अगदी अगदी. पण नशिबाने म्हणजे देवीची कृपाच म्हणायची. माझी तूळ रास आहे, तूळ लग्न आहे. तर तूळ रास तूळ लग्नाला फारसा वास्तूचा किंवा आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम होत नाही, कारण ते खूप बॅलन्स असतात, खूप शांत असतात, कंट्रोल्ड असतात. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा, आवाजाचा, घराचा, कुठल्याही वाईब्सचा ते आतमध्ये परिणाम होऊ देत नाहीत, कारण ते अध्यात्मात खूप पुढे असतात. अगेन येलो कलर इज फॉर गुरु असल्यामुळे अध्यात्मात पुढे नेणारा असतो. बॅलन्स तुळेचा जो आहे तो तराजू. बरं, तू आत्ता अध्यात्माचा विषय काढलास म्हणून खरं तर आपण या सगळ्यावर बोलणार होतो, तू वेगवेगळ्या गोष्टी, पण अध्यात्म आल्यानंतर जरा माझ्या आणखीन आवडीचा विषय. त्यामुळे तू किती आध्यात्मिक आहेस आणि डे टू डे लाईफमध्ये कसा त्याचा वापर करतेस किंवा काय, ते पण ऐकायचं आहे. मी म्हणजे ह्या सगळ्या अभ्यासानंतर साधारणपणे मला माझ्या आयुष्याबद्दल जी माहिती कळली आहे माझ्या पत्रिकेनुसार, तर एक समाजसेवा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे हे मला अध्यात्माने शिकवलं. आणि हे सगळ्या अध्यात्माच्या माध्यमातूनच मला लक्षात आलं. दरवर्षी गुरुचरित्र होतं माझ्याकडे, ते मी गुरुजींकडून म्हणते, कारण आपल्या शास्त्रात तसं लिहिलेलं आहे की स्त्रियांनी ते वाचू नये. त्याच्या मागेही शास्त्रीय कारणच आहे. काही त्याच्यामध्ये स्त्रियांनी हे करू नये असं काही नाही. त्या गोष्टींचा माझा पूर्ण अभ्यास आहे. मी त्याच्यावरही व्यवस्थित बसून प्रवचनं वगैरे करू शकेन. मग ते होतं. नवनाथांचे पारायण होतात, गणपती असतो, गौरी असतात, नवरात्र असतं. नवरात्रीमध्ये कडक, आता नवरात्रीचाच विषय आहे म्हणून, तर नवरात्री माझे खूप कडक असतात. 9च्या 9 दिवस उपवास असतो. मी पायात चप्पल घालत नाही, गादीवर झोपत नाही, खाली बसते, जमिनीवर बसते. कारण आपल्या शास्त्रामध्ये असं म्हणतात की देवी गादीवर बसलेली आहे आणि आपण देवीच्या एवढे हे नाही आहोत की आपण देवीच्या बरोबरीने गादीवर बसावं, अशी आपली आलेली समजूत. बरोबर. हे झालं. मग हे बरेच जण त्याला म्हणतात की अंधश्रद्धा आहे किंवा हे आहे. पण अभ्यासाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ऑक्टोबर हीट असते, तेव्हा गरमीचा पूर्ण काळ असतो. त्या ह्याच्यात जर तुम्ही जेवढ्या जमिनीवर असाल, म्हणजे आपण म्हणतो ना पृथ्वी तत्वाला जोडून असाल, तेवढी तुमच्या अंगातली सगळी उष्णता ही पृथ्वी शोषून घेते. आणि हे म्हणजे जी पण गोष्ट आपल्या शास्त्रामध्ये लिहिली आहे ना, त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. फक्त शास्त्रीय कारण सांगण्या इतपत शिक्षित लोक मधल्या काळात नव्हते. पूर्वीच्या काळात होतेच जेव्हा लिहिलं गेलं, पण बऱ्याच गोष्टी ॲज इट इज जशाच्या तशा आपल्या सगळ्या ह्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेलेल्या नाही. खूप चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेलेल्या आहेत तेव्हा. आणि त्या काळातल्या लोकांना फारसं लिहिता वाचता येत नव्हतं किंवा संस्कृत जमत नव्हतं. संस्कृतच्या एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात, तर ते व्यवस्थित त्या अर्थासहित पोहोचवलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे मग त्याला काही जण अंधश्रद्धा म्हणतात, काही जण म्हणतात की प्रॅक्टिकल त्याला काही अर्थ आहे की नाही. पण प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार आहे. जसं पिरियड्सच्या बाबतीत जर म्हटलं, देवीचं आपण बोलतोय, स्त्रियांना पिरियड्स येतात त्या विषयावरती खूप जण म्हणतात की पिरियड्समध्ये देवळात जायचं नाही, किचनमध्ये जायचं नाही. मी स्वतः त्या गोष्टी पाळते. म्हणजे याचा अर्थ मी अंधश्रद्धा पाळते असं नाही. 4 दिवस मी किचनमध्ये जात नाही, 4 दिवस मी देवळात जात नाही कुठल्या. पण मनातल्या मनात माझं जो काही जप असतो, देवाला आठवण करणं असं ते चालू असतं. मग त्याच्या मागचं कारण काय, ते तिथे शिवलं म्हणजे ते शिवायचं नाही किंवा असं काहीच ह्याच्यात नाही. जेव्हा इतर वेळी पूर्ण तुमच्या शरीरातलं रक्त हे वरच्या दिशेने जातं, वरती प्रवाहित होत असतं हृदयाकडे, आणि या 4 दिवसामध्ये खाली प्रवाहित होतो. मग जेव्हा तो प्रवाह तुम्ही पूर्णपणे करू दिला नाही तर त्यातून प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. आता समजा तुम्ही चहा किंवा पाणी, काही कुठलाही एक लिक्विड पदार्थ गॅसवर ठेवलेला आहे, तर त्याला काही त्रास होणार नाही. पण जेव्हा तुम्ही तिथून ऊर्जा द्याल, अगेन ऊर्जा अँड येलो कलर, मी नेहमी कनेक्ट करून दाखवू शकते की किती गोष्टी रोजच्या आयुष्यातल्या तिथे जुडलेल्या आहेत. जर तुम्ही खालून आग दिली
तर ते उकळायला लागेल आणि त्याचं बाष्प वरती म्हणजे ते वर जायला करेक्ट. राईट. सेम थिंग किचनमध्ये अग्नी असतो, गॅस असतो आणि देवळामध्ये सतत मंत्रोच्चार चालू असतात, देवाचं पूजन चालू असतं. तिथे एक प्रकारची शक्ती तयार झालेली असते, ऊर्जा तयार झालेली असते. त्या ऊर्जेमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा त्या ऊर्जेनी तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जे काही तुमचा ऑरा जो आहे त्या ऑराच्या एनर्जीला उष्णता मिळते किंवा ऊर्जा मिळते, ऊब मिळते. त्या उभेमुळे तुमचं रक्त वरती प्रवाहित व्हायला लागतं आणि त्यामुळे पूर्णपणे तुम्हाला पिरियड्सच्या काळात जे पूर्णपणे स्त्राव व्हायला पाहिजे तो पूर्ण न होता जर मध्ये अडकला तर आज पूर्वीच्या काळी होतं का PCOD, PCOS किंवा हे सगळे आजार, जेवढे आजार आपण आज बघतोय ज्याची कारण माहिती नाहीत म्हणतात ते. सरळ डॉक्टरने विचारलं नाही त्याचं काही फिक्स कारण नाहीये त्याचं, पण आता आहे. हार्मोनल इम्बॅलन्स होतात ह्या सगळ्या गोष्टी. मग हा कुठल्याही प्रकारे जर तुम्ही चेक केलं तर व्हायब्रेशन्स तुमच्या शरीराला ज्या पद्धतीने मिळतात त्या व्हायब्रेशन्स वरती तुमची पूर्ण मनस्थिती अवलंबून असते. मग शारीरिक स्थिती अवलंबून का नसणार? जसं मगाशी तू म्हणालीस वृश्चिक किंवा ही रास आली, सिंह रास आली तर मला नाही पटत. मग ते व्हायब्रेशन आहेत ना, कुणी बोर्ड लावून नाही फिरत इथं माझी तूळ रास आहे, मी लिहिलंय का? नाही. मग कुठेतरी त्या व्हायब्रेशनमुळे तुला कळते की माझं नाही पटणार या व्यक्तीशी कदाचित. ते जे व्हायब्रेशन्स आहेत ना त्याचा परिणाम जर इतका बारीक तुमच्या मनस्थितीवर होतोय तर तो शरीरावर का नाही होणार? आणि ठीक आहे ना, 4 दिवस तुमच्या स्वतःसाठी, देवासाठी नाही, ही गोष्ट देवानीच सुरू केलेली आहे, त्याचा त्यांना काही फरक नाही पडणार. पण तिथे ज्या पद्धतीने ऊर्जा तयार केलेली आहे त्या ऊर्जेच्या तुमच्या शारीरिक, कारण तेव्हा आपण वीक असतो. करेक्ट. ऊर्जा जेव्हा बाहेर पडते तेव्हा आपण थोडेसे वीक असतो, तेव्हा ह्या एवढी सगळी ऊर्जा घेण्याची शक्ती आपल्यात नसते. म्हणून पूर्वीच्या काळी की तुम्ही शांत व्हा, 4 दिवस बाजूला बसा आरामासाठी, शिव नये म्हणून नाही. पण आत्ताच्या काळात दोघंही कमावतात, नवरा बायको, त्यांना दिवसभर कामाच्या ठिकाणी मेहनत करावी लागते, घरी येऊन पण मेहनत करावी लागते. म्हणून मग ते मानसिक ताण हे ते सगळं तयार होतं आणि म्हणून एवढे आजार जे तेव्हा माहिती सुद्धा नव्हते ते आपल्या आजूबाजूला आलेले आहेत. आणि ही त्याचीच सगळ्याची म्हणतो ना प्रचिती आहे. किती कनेक्टेड आहे माहितीये का? आज सकाळी मी सोशल मीडियावर एका मुलीची पोस्ट पाहिली जिने हातावरती टॅटू काढला होता महादेवांचा आणि त्यावरती एका मुलीने अशी कमेंट केली होती की नाही हे योग्य नाही. त्याच्यावर बरीच चर्चा रंगली कमेंटवर जी मी वाचली आणि त्यामध्ये मुली सांगत होत्या की मग मंदिरात नाही जायला पाहिजे, मग मंदिरात नाही जात हे, आणि तो वाद रंगला होता आणि त्याचं आज उत्तर मिळालं. म्हणजे किती कनेक्टेड असतं युनिव्हर्स. अगदी प्रश्न पडला की त्याचं उत्तर असतं आणि निसर्गच तुम्हाला त्याचं उत्तर देतो वेगवेगळ्या पद्धतीने. आता आज सकाळी तुम्हाला प्रश्न पडला आणि मी निमित्त म्हणून समोर आले, पण त्याचं कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असतंच. आपण ते शोधणं खूप गरजेचं आहे आणि मला प्रश्न खूप पडतात आणि मला त्याची उत्तरं हवी असतात. म्हणून मग मी हे सगळे अध्यात्म किंवा या सगळ्याचा अभ्यास करते आणि दत्त महाराजांना मी पूर्णपणे स्वतःला समर्पित केले, अगेन गुरु. तर माझ्यासाठी ते सर्वस्व आहेत आणि खूप वेळा मला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभूती आलेली आहे महाराजांची. अनुभव आलेत मठात जाताना, इकडे तिकडे स्वप्न आलेले, खूप दर्शन झाले, असं बऱ्याचदा झालेलं आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे. मी ना आल्यापासून बघते की तू ना खूप, तुझ्याकडनं मला अशी शांत पीस अशी वाईब येते. आय डोंट नो वाय. मेकअप रूम मध्ये गेल्यापासून आता बसली आहेस, तुझ्या बोलण्यामध्ये असं स्थैर्य म्हणतो ना, म्हणजे माझ्याकडे मी बोलताना अगदी असं वेव सारखं, जशी एखाद्या समुद्रामध्ये असा खळखळाट असतो असा लाटांचा, तसा, आणि तुझी एक संथ नदी वाहते शेजारी असा ऑरा मला जाणवतो. तुला ऑराच्या बाबतीमध्ये काय वाटतं? म्हणजे तुझा ऑरा कसा आहे मुळात, स्वतःला काय वाटतं तुला, आणि तुला असे लोकांचे ऑरा फील होतात का? खूप लगेच फील होतात. हे आता अगेन मी रेकी मास्टर पण आहे आणि रेकीच्या अभ्यासामध्ये रेकी म्हणजे तुमचा ऑरा क्लीन करणं मुळात, आणि तुमचे जे 7 चक्राज आहेत ते एनर्जाइज करणं. त्यातला एखादा जर काम करत नसेल तर त्याला कसं काम करायला लावणं. कारण कसं आहे 7 चक्रामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल केलेल्या आहेत. मग तुमचा आत्मविश्वास आहे, तुमचं पचन आहे, जसं मणिपुराचं घेतलं, तुमची विचार करायची पद्धत, तुमची थ्रोट चक्र, तुमची बोलायची पद्धत, कशा पद्धतीने तुमचा आवाज असणार आहे, काय असणार आहे, तुमची विचार करायची पद्धत कशी, आणि सहस्रार तुम्ही जेव्हा कनेक्ट होता त्या एनर्जीशी
मग ते कशा पद्धतीने तुम्ही होणार आणि हे जेव्हा सगळं एकमेकांना कनेक्ट होतं आणि ती सायकल कंप्लीट होते ना, तर इट्स लाईक तुम्ही खूप पीसफुल आणि एक मॅच्युअर पर्सन म्हणतो ना आपण, तसे होता. म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये सिद्ध पुरुष वगैरे त्या शब्दांमध्ये जर म्हटलं तर असे होता. मग प्रत्येक गोष्ट ही कनेक्टेड असते एकमेकांशी आणि ही कनेक्ट होताना कशी होते की इकडून गेली इकडून आली अशी अशी गोल गोल पूर्ण ह्याच्यात. त्यामुळे आजूबाजूला तुमचा तो ऑरा आहे. ह्याचा एक वेगळा स्टडी असतो ज्याला म्हणजे मला वेळ लागलं होतं मध्ये की तो अभ्यास करताना की तुम्ही जेव्हा उभे राहता असे आणि तुमची सावली पडलेली आहे, तर जर तुम्ही डीप कॉन्सन्ट्रेशनने बघितलं तर तुम्हाला हळूहळू ना ती शॅडो दिसायला लागते तुमच्या ऑराची आणि त्या शॅडो मध्ये कुठेतरी असं कट दिसतात. म्हणजे तुमचा तो जो चक्र आहे तो आत्ता काम नीट करत नाहीये. मग त्याला जर तुम्ही ऍक्टिवेट केलं तर तुम्ही कम्प्लीट होता. तर तो स्टडी पण होता. सो हा जो ऑरा आहे ना, जसं मग अगेन की तूच म्हणालीस की पटतं नाही पटतं, तसं न्यूमरॉलॉजिकली सुद्धा आम्ही अभ्यास करतो की आपल्या शत्रू अंकाचा एखादा व्यक्ती जर तुमच्या समोर आला ना, तर मी जर आत्ता हसत खेळत बोलत असले तुझ्या ती व्यक्ती आल्यावर मी अशी शांतच आहे, अशी फारशी बोलणार नाही, फारशी इन्व्हॉल्व्ह होणार नाही. कारण तो ऑरा लगेच तुमच्या ऑराला क्रॉस करतो अगदी. कारण तुमचा जसा ऑरा आहे तसा त्या व्यक्तीचा पण ऑरा आहे. जेव्हा ते वाईब्स ते काय ट्रान्सपरंट आहे, ते काही त्याला पृथ्वी तत्व नाहीच आहे की आलेलं धडकणार आणि मागे जाणार. ते मिक्स होतात आणि ते मिक्स झाल्यावरती जी त्या ऑराची जी भावना आहे ती आपल्याला लगेच मेंदूला की म्हणजे कम्फर्टेबल आहोत, नाही आहोत, आनंदी आहोत, रडू येते, जे काही असेल. एखादी मारामारी चालली आहे ते का तुला येऊन मारत नाही आहेत, पण आपण आपोआप घाबरतो, डोळ्यातून पाणी येतं, रडावंसं वाटतं. तो ऑरा आपल्याला तसं हे दिसतो, डोळ्यांना दिसतं ते. तर हे प्रत्येक गोष्टी त्या व्हायब्रेशन्स ही एकमेव भाषा आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स इज अ युनिव्हर्सल लँग्वेज असं म्हणतात. जसं ओम हा पहिला हे आहे, आद्य अक्षर म्हणतात आणि ओम असं कुठे लिहून नव्हता ठेवला, ते तो आवाज होता, त्याचं वाईब होते, ते वाईब पृथ्वीच्या भोवती अशी फिरायचे, तो ओम आहे. तो त्याच्यामुळे ही सृष्टी निर्माण झाली, म्हणून आपण त्याला आद्य अक्षर म्हणतो. व्हायब्रेशन ही एकमेव गोष्ट ज्याच्यामुळे एखाद्या वेळी आपण बाजूला बसलो किंवा खूप लांब कुठेतरी आहेस तू, फोन नाही, मेसेजेस नाही, काही नाही, आणि अचानक तुला मनात की टेलिपॅथी म्हणतात त्याला, की अचानक आठवण येते, इथून मनातून आठवण केली असेल आणि तिथे मनात असं अचानक तिची आठवण आली, असं झालं. आणि एक फोन आला, अरे आत्ताच मी मिस केलं आणि फोन आला, 100 वर्ष आयुष्य असं आपण म्हणतो. तर हे कुठेतरी व्हायब्रेशन्सच काम करतात. बरं, आता न्यूमरोलॉजीचा म्हणजे विषय निघालाय. सो अंकांचा वगैरे परिणाम म्हणजे काय काय असं असतं आपल्याला की हे हा शुभ तारखा असतात किंवा आम्हाला बेसिक माहिती आहे त्यामुळे या शुभ तारखा असतात वगैरे, तर इथे काम करावं, तर असं तू कोणाला सजेस्ट केलंयस आणि त्याचा रिझल्ट आला? असं होतं केलंय, पण हे प्रत्येकासाठी वेगळं वेगळं असतं अगेन. कारण तुमच्या वाढदिवसाची तारीख, तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये जन्म घेतलेला आहे आणि तुमचं पूर्ण वर्ष म्हणजे 1985, 86, 87, 2004 जे काही तुमचं वर्ष असेल, मग तुमच्या प्रश्नानुसार त्याचे प्रश्न मांडले जातात आणि मग त्याचं उत्तर असतं. म्हणजे तुमचं आता तुझ्या वाढदिवसाची तारीख काय आहे? 4 मे. मग त्या 4 तारीख परत मे महिना म्हणजे 5 आलं आणि जे काही साल असेल तुझं ते, मग त्याचे कॅल्क्युलेशन परत ते एकमेकांशी जोडले जाणार. आता समजा उदाहरणार्थ कुणाची आता माझी 5 तारीख आहे वाढदिवसाची, तर 5 हा बुधाचा अंक आहे. तर जर 14 असेल तर 4 आणि 1 5 म्हणजे त्याचा पण बुधाचाच असेल, पण तो 1 आणि 4 राहू आणि रवीच्या एकत्रित त्याच्यावर त्याचे परिणाम होतात. फक्त 5चा परिणाम नाही होत, माझ्यावर फक्त 5चा परिणाम होईल. बुध म्हणजे काय? तुमचं बोलण्याची पद्धत आहे. आता मी एवढ्या वेळचं बोलते त्याच्या माझ्या बोलण्याच्या ह्याच्यावरून कळत असेल की मी खूप छान कम्युनिकेशन करू शकते. म्हणजे म्हणतो ना वाक्चातुर्य, वक्तृत्व चांगलं असणं, बोलणं, समोरच्याला समजावून सांगणं, त्यांना कळेल अशा भाषेत, हे सगळं बुधाच्या अंडर येतं. आणि ते माझी 5 तारीख असल्यामुळे मी एवढं छान बोलू शकते आत्ता तुमच्यासमोर. तर हे सगळे त्याच्या ह्याच्यामध्ये ते परिणाम दिसत असतात. त्याचबरोबर बुधाचं जर आता 5च सांगते म्हणून मग माझंच सांगेन, कुणाला वाईट वाटू शकतं त्यांच्याबद्दल सांगणं म्हणून माझंच सांगते. तर बुध जर आपलं जसं कुटुंब असतं तसं या ग्रहांचं पण कुटुंब आहे. म्हणजे सूर्य हा राजा,
आणि चंद्र राणी असते, तसं बुध हा त्यांचा छोटासा राजकुमार. त्यामुळं कितीही मोठी झाली ही लोक तरी अशी ती दिसतात लहान. लहान मुलांबरोबर गप्पा मारणं हे ते त्यांना खूप आवडतं. मोठ्या माणसांबरोबर जशी मिक्स होतात तेवढीच ती लहान मुलांबरोबर तेवढीच लहान होऊन त्यांच्याबरोबर खेळणं वगैरे हे सगळं करू शकतात. कुणाशीही त्यांची छान मैत्री होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये राशीमध्ये तू लग्न असल्यामुळे ते बॅलन्स, ते मॅच्युरिटी, अध्यात्म, अभ्यास, प्रत्येक म्हणजे एखादी गोष्ट जर मी बोलले म्हणजे माझ्या स्वभावानुसार आणि पत्रिकेनुसार ती पूर्ण अभ्यास केल्याशिवाय नाही बोलणार. म्हणजे बेसलेस गोष्टी बोलणार नाही. जर त्याचा मागे काही अभ्यास असेल तर मी एखादी स्टेटमेंट केली हे असं आहे तर ते अभ्यासल्याशिवाय बोलणार नाही. आणि ते जेव्हा गरज पडेल तेव्हा पुराव्याशी सिद्ध करण्याची तयारी असेल तेव्हाच तो माणूस बोलतो, नाहीतर बोलत नाही. साधारण असा स्वभाव माझा आहे माझ्या एकंदरीत न्यूमरॉलॉजीनुसार. आणि 5 with 6 आहे मी. पूर्ण टोटल कॅल्क्युलेशन जेव्हा येईल तेव्हा 6 येते. 6 शुक्राचं आहे, अगेन तुळराज शुक्राची आहे. आणि हे सगळं कला आणि सौंदर्य अशी निगडीत आहे. त्यामुळे कला क्षेत्रामध्ये मी आहेच आहे. सुंदर आहे की नाही हे तुम्ही ठरवा. सो माझ्या आयुष्यावर हे होणारे परिणाम आणि मी त्या वेळी त्या क्षेत्रामध्ये आहे. आणि पत्रिकेनुसार व्यवसायाशी बघितलं तर मी खूप मल्टीटास्किंग करण्याच्या हिशोबाने असे माझे ग्रहमान आहेत. त्यामुळं मी खूप छान मोठे मोठे पेंटिंग्स करते, वॉल पेंटिंग्स करते मी, ऑइल पेंट. त्याच्यानंतर मी हार्मोनियम वाजवायला शिकतेय, गाणं शिकतेय. आता जरा बरं नाही आहे पण गाणं शिकतेय. त्यानंतर रांगोळ्या वगैरेचे क्लासेस मी आधी घ्यायचे. मोठ्या मोठ्या रांगोळ्या प्रॉपर स्केचेसमध्ये रांगोळ्या काढणं ते मला आवडतं. ज्योतिष, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरो, न्यूमरॉलॉजी, वास्तू हे सगळं करतेच. स्वयंपाक करणं मला अतिशय आवडतं. सुकन्या महिला गृह उद्योगच्या अंदर 1000 2,000चा स्वयंपाक मी एकावेळी एकटी करू शकते आणि मी करते. आत्ता गणपतीमध्ये पहिल्या दिवशी 3,500 मोदकांची ऑर्डर दिलेली आहे. कंटिन्यू ऑर्डर सुरू असतात. आता दिवाळीचा फराळ आमचा मोठा चालू होईल. पुरणपोळ्या फेमस आहेत आमच्या पुण्यामध्ये. सगळ्या सेटवरती पण पुरणपोळ्यांची ऑर्डर येते आमच्याकडे. आणि मसाल्यांचे एक्सपोर्ट होतो. आता अजून काय सांगू हे मला आत्ता आठवलं तेवढं सांग. कडे बघितलं तिचे असे जे 8 हात आहेत ना, त्यांचेच आशीर्वाद आहेत. तसं मला फील आलं. एक स्त्री आणि केवढं टॅलेंट, किती वेगवेगळ्या गोष्टी आणि एका वेळेला आणि मल्टीटास्किंग. स्त्रियांमध्ये ती आहे शक्ती. म्हणून तर वेळोवेळी आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये स्त्रियांना प्रत्येक वेळी पहिल्यांदा त्यांचं पूजन केलं जातं. प्रत्येक देव की देवी जर तुम्ही बघत असाल आपले महाभारत आहे, रामायण, प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला महत्त्व दिलेलं आहे, त्यांचं पूजन केलेलं आहे, कारण आहे त्यांच्याकडे मल्टीटास्किंग. बरं, आता मला हे विचारायचं आहे की आपल्याला माहीत असतं की म्हणजे कस्तुरीसारख्या असतात बऱ्याचदा काही मृगासारख्या, ज्यांना त्या मृगाला सुगंध तर येत असतो पण त्याला माहीत नसतं कुठून येतोय, खरं तर त्याचाच असतो. सो तसं तुझं कधी झालंय की हे माझ्यात उपजत होतं पण मला खूप नंतर रिअलायझेशन झालं याचं की अरे यार माझं हे पण आहे अवगत, असं झालं कुठल्या बाबतीत, एवढ्या सगळ्या कलांमधल्या एका कलेच्या बाबतीत? स्वतःला उपजत मला कळलंय असं नाही म्हणणार मी, पण बऱ्याचदा असं झालं की मी अशी एके ठिकाणी बसून नाही राहू शकत. कारण तूळ वायू तत्वाची रास आहे, वाऱ्यासारखी भिरभिर म्हणतात ना आपल्या भाषेत, पायाला भिंगऱ्या लागल्यात वगैरे. तर त्या हिशोबाने बघितलं तर मी एका ठिकाणी शांत बसू नाही शकत. मला सतत काहीतरी क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह काम करायला आवडतं. तर सतत शोध चालू असतात की आता ठीक आहे हे काम घेतलंय मी, ते सेट केलंय, ते चालू आहे, थांबवत नाहीये पण ते चालू आहे. मग आता मी काय करू, नवीन काहीतरी असं. आणि मग कुणाशी तरी बोलता बोलता अच्छा तुला हे आवडतंय का, करून बघूया. करून बघितल्यावरती मग जर पटलं तर मग ते कंटिन्यू माझी आवड आहे. पण बऱ्याचदा कसं होतं की ऐकून आपल्याला ती आपली आवड आहे की नाही हे कळत नाही, केल्याशिवाय नाही कळत. आणि माझी अशी सवय आहे की एखादी गोष्ट कळली नव्याने तर ती करून बघायची. असं जसं माझा फूडचा बिझनेस सुरू होण्याआधी माझा ज्वेलरीचा बिझनेस होता. 90 बायका कामाला होत्या. सगळी ज्वेलरी, प्रत्येक प्रकारची ज्वेलरी मी बनवून विकलेली आहे.
मग ती अगदी शेणापासून मी ज्वेलरी बनवलेली आहे, कपड्यापासून, आणि सोन्याचे दागिने. मी सराफ कट्ट्यात माझा जन्म, त्यामुळे गाडगिळांकडे वगैरे जे काही सोनं बनायचं मी लहान असताना त्यांच्या इथे आमच्या घरून बनवून जायचं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी मी बनवू शकते. कुठलंही मटेरियल तुम्ही द्या आणि तुम्हाला मी ज्वेलरी बनवून देईन. सो बनवल्याशिवाय, केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर मला असं सगळ्यांना सांगायला आवडेल की नवीन असते प्रत्येक गोष्ट, एकदा करून बघा, आणि तुम्हाला जर ती आवड असेल आणि त्याच्यात तुम्हाला जमलं तर मग ती आपोआप येईल. आणि अशा ह्यानीच मी ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना मला एवढ्या सगळ्या गोष्टींची मला आवड आहे हे कळलं. जसं मगाशी म्हणाला, खूप प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं शोधते. तर असं ना खूपदा म्हटलं जातं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवरती जळत असते किंवा काय, पण असं किती असलं तरी हे पण सत्य आहे की आपण मुली ज्या असतो, स्त्रिया ज्या असतो, तर एकमेकींना खुल्या दिलाने अप्रिशिएट पण करतो आणि आपल्याला आवडतं दुसरीचं यश पाहायला आणि मनापासून कौतुक करायला पण तितकंच आवडतं. मग ते गॉसिपिंग वगैरे सगळं बाजूचा मुद्दा, ते तर वेगळं आहे, पण आपल्याला आवडतं दुसरी स्त्री यशस्वी होत असेल आणि खुल्या दिलाने कौतुक करणारी असतो आपण स्त्रिया. तर असं तुझ्या आयुष्यात कोणी आहे का की जी तुला इन्स्पायर करते किंवा जिला आदर्श मानतेस तू, की असं वाटतं हां हिच्याकडनं हे मला हवंय? असं आहे? असं एक व्यक्ती नाहीये, खूप आहे, खूप असतात. म्हणजे जसं प्रत्येक क्षणाला आयुष्य तुम्हाला शिकवत असतं. खूप वेळा म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट तुम्हाला चांगली वाटली तर त्याच व्यक्ती ती दुसरी गोष्ट तुम्हाला चांगली वाटत नाही असंही असू शकतं. त्यामुळे एकच व्यक्ती संपूर्णपणे तुमच्यासाठी आदर्श आहे असं आपण घेऊच शकत नाही. जर ॲक्टिंगच्या बाबतीत मला विचारलं तर मी जेव्हा नवीन नवीन स्क्रीनवर आले 4 दिवस सासूजेच्या वेळी, तेव्हा रोहिणी अट्टिंगडींनी मला खूप छान मार्गदर्शन केलं होतं. तर ॲक्टिंगच्या ह्याच्यामध्ये डीपली एखाद्या सीनला समजून घेणं, ते कशा पद्धतीने प्रोजेक्ट करणं, हे मला त्यांनी शिकवलं आहे. आणि ह्या वयात सुद्धा त्या ज्या एनर्जीने काम करतात ती गोष्ट मी त्यांच्याकडून शिकली आहे. ॲक्टिंगच्या बाबतीत मला त्या खूप आदर्श माझ्यासाठी त्या आहेत. स्वयंपाक वगैरे हे जे काही मी आज एवढे व्यवसाय करते ते सगळं मी माझ्या मावशीकडून शिकले. तर त्या बाबतीत मावशी माझी आदर्श आहे. इवन आम्ही जेव्हा मेकअप करत असताना हेअर हे चालू आहेत, ते बोलता बोलता एखादी छोटीशी गोष्ट आहे, पिन अशी जर तुम्ही टोचवली तर ती टोचणार, ती जर सलग तुम्ही स्किन बरोबर घेऊन ती टोचणार नाही. तर म्हणजे काय, तुम्ही त्या परिस्थितीशी समरस होऊन सरळ गेला असं त्या परिस्थितीत तुम्हाला त्रास होणार नाही. ही तुम्हाला एक हेअर ती शिकवून जाते, पण तुमच्याकडे ती समजून घेण्याची ताकद पाहिजे. तर प्रत्येक सेकंद तुम्हाला आयुष्यात शिकवते. ती कधी कधी तर परिस्थिती सुद्धा तुमच्यासाठी आदर्श होऊ शकते. आज मला किती जण म्हणतात की अरे तुम्ही 4 वर्षाची होता तेव्हाच तुमचे वडील गेले, आईला जाऊन एवढी 20-22 वर्ष झाली, भावाला जाऊन 15 वर्षाचं वय झालं, तुम्ही कसं सांभाळत आज? मग खूप जण असं डोळ्यात पाणी येतं त्यांच्या, सॉरी या माफ कर. म्हटलं हरकत नाही, पण आज मी जे कॉन्फिडेंटली उभी आहे ना स्वतःच्या पायावर, ती त्या परिस्थितीमुळे उभी आहे. आज जर मला आई बाबांचं, भावाचं तेवढं प्रोटेक्शन असतं, तेवढं लाड केले असते तर मी आज एवढ्या कॉन्फिडेंटली तुमच्या समोर उभी नसते. कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी परिस्थितीत असते. पण आज कुठेतरी निसर्गाला, त्या शक्तीला, देवीला, देवाला हवंय की मी त्या कॉन्फिडेंटली लीडरली उभं राहावं. अगेन येलो कलर स्टँड फॉर लीडर. लीडरली उभं राहावं म्हणून ती परिस्थिती माझ्याच कर्मांनुसार आलेली माझ्या आजूबाजूला आहे. तर त्याचं वाईट वाटून घेणं किंवा चांगलं वाटून घेणं यात काहीच अर्थ नाही. ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स ही एक, मी आत्तापर्यंतच्या जेवढं काही मी आयुष्य जगली आहे, कमी जास्त, काही जी लोक माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांच्यापेक्षा मी लहान असेल, जी लहान आहेत त्यांच्यापेक्षा मी मोठी असेल, काही समवयाची पण असते. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात शिकलेली एकमेव गोष्ट जी आहे ती म्हणजे ॲक्सेप्टन्स. तो तुमच्याकडे असेल तर आपोआप डोक्यातले प्रश्न, तंटा हे सगळं सुटत जातं. शांतपणा, स्थैर्य येतं आयुष्यात आणि आपल्याला काय करायचं या प्रश्नाची उत्तरं शोधायला वेळ मिळतो. त्यातून प्रश्न अजून येतात, त्याची उत्तरं मिळतात. त्याच्यावर पण चर्चा करा, मार्गदर्शन घ्या, ते घेऊ शकतो आपण. आणि मग आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे हे शांतपणे शोधून आपण आपलं मार्ग छान स्थिर करू शकतो. असं म्हणतात किंवा ऐकलंय की स्त्री मेंटली खूप जास्त स्ट्रॉंग असते. सो ते स्ट्रॉंग असणं जे आहे ना, ते परिस्थिती आल्यानंतर बऱ्याचदा मुलींना कळतं की हो यार माझ्यामध्ये इतकी स्ट्रॉंग मी आहे, हे ती परिस्थिती पार करताना तिला रिअलाइज होतं. तसं तुझं आहे का की तुझ्यातला स्ट्रॉंगनेस तुला कधी जाणवला की मी या गोष्टीवर ओव्हरकम केलंय किंवा काय?
किती ताकद नाही, मी आहे. ऍक्च्युली करत गेले प्रत्येक वेळी, हम्म. पण तेव्हा मी हा विचार नव्हता केला Correct. मानसिक स्थितीमुळे वगैरे हा. वगैरे. पण जेव्हा मी हा अभ्यास सुरू केला हा. तेव्हा चंद्रमंगळ युती आहे माझ्या पहिल्या घरामध्ये. तो लक्ष्मी योग म्हणतात अच्छा. की तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. हो. पण ऍट द सेम टाइम इट इज स्ट्रॉंग मंगळ. पूर्वीच्या काळी ना, जर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला तर स्त्रियांना मंगळ असणं हे चांगलं नाही असं हो. म्हणतात. मंगळ आहे मुलीला तर लग्न करायला नको हा. असं. पण आज कलियुगामध्ये मंगळ असायला हवं. मंगळ असणं म्हणजे काय, त्या व्यक्तीला तिच्या स्वतःची मतं आहेत, ती स्वतःच्या पायावर उभी आहे, खंबीरपणे ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते, स्वतःचं मत मांडू शकते. मंगळ असणं म्हणजे ह्या सगळ्या क्वालिटीज आल्या. आता पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना चूल आणि मूल ही गोष्ट होती, तेव्हा बायका अगदी एवढ्या पदरामध्ये त्या चुलीपाशीच असायच्या. बरोबर. त्यावेळी जर एखादी मुलगी की अहो मला असं नाही वाटत आहे, मला असं वाटतं, आपण असं करूया, असं स्वतःचं मत मांडत असती तर ती त्यांच्यासाठी योग्यच नाही. कारण ती परिस्थिती किंवा पुरुष प्रधान संस्कृती हा जो काय आपल्या इकडे पट्टा आला तो त्या ज्या मधल्या काळात होता. पूर्वीच्या काळी नव्हतं. अगदी देवदेवतांच्या काळी त्या युगामध्ये त्या गोष्टी नव्हत्या. या नंतर झालेल्या आहेत की फक्त पुरुषांना महत्व, स्त्रियांना महत्व नाही आणि हे सगळं. त्या काळामध्ये जर मंगळ असलेली मुलगी तुम्ही घरी आणली तर तिथे वादच होणार. कारण तुमच्या डोक्यामध्ये तिला काहीतरी मत असेल, ती माणूस आहे किंवा तिचं पण आयुष्य आहे, हा पण नव्हताच. ती पण फक्त मी अशीच मेंटॅलिटी तेव्हा असायची. पूर्ण म्हणजे परिस्थितीत तशी होती. मी त्यासाठी कुठल्या पुरुषांना तुम्ही चुकीचे आहात असं म्हणत नाहीये. एकूण परिस्थिती तेव्हा, सामाजिक मेंटॅलिटी तेव्हाची तशी होती. म्हणून तेव्हा ते मंगळ असणं चुकीचं आहे असं म्हटलं जायचं. पण आज मंगळ नसलेली मुळमुळी बायको कुणालाही चालणार नाही. त्यांना घरात पण ऍक्टिव्ह पाहिजे, बाहेर पण ऍक्टिव्ह पाहिजे, मुलांना सगळीकडे व्यवस्थित नेलं पाहिजे. मुलांच्या शाळेत ठीक आहे, नोकरी करत नसली तरी मुलांच्या शाळेच्या इथे तिचा जो ग्रुप आहे त्यांच्याशी सगळ्यांची मिळून मिसळून वागलं पाहिजे, त्या सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. सोशल गॅदरिंग्ज आहेत हे ते प्रेझेंटेबल पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी निदान तुम्ही एका घरी बसणाऱ्या बाईकडून तरी एक्सपेक्ट करत असाल. मग तिथे तुम्हाला जी स्मार्ट बायको पाहिजे ना, ती मंगळ असल्याशिवाय तुम्हाला मिळणारच नाही. आजकाल किंवा आधीपासून एक शब्द फार फिरतोय, फेमिनिस्ट, फेमिनिझम. तर प्रत्येकाची म्हणजे बऱ्याचदा निगेटिव्हली पण बघितलं जातं याकडे. पण मला तुला विचारायचं आहे की तुझी फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट असण्याची काही व्याख्या आहे किंवा तू कसं मला बघते? मुळात त्या शब्दाचा अर्थच नाही कळत की म्हणजे कशा अर्थाने लोक घेतात. म्हणजे बघ, खरं तर स्त्रीवादी विचार म्हणजे एकीकडे आपण इक्वॅलिटी पण म्हणतो आणि दुसरीकडे स्त्रीवादी विचार पण. सो असं साधारण असतं. तर स्त्रीवादी विचार म्हणजे बऱ्याच मुली असं असतं की आम्ही आम्ही, मुली 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 असं असतं आणि काही ठिकाणी इक्वॅलिटी. पण फेमिनिझमची तरीही वेगळी वेगळी प्रत्येकाची व्याख्या. तर स्त्रीवादी असणं याकडे तू कशी बघतेस की तुझ्यासाठी सगळं इक्वल आहे किंवा काय? मुळात राशीप्रमाणे आय एम अ बॅलन्स पर्सन. सो माझ्यासाठी सगळं इक्वल आहे. आणि आत्ता हे जे स्त्रीवादी विचारांसाठी एवढं जे काही गाजावाजा केला जातोय किंवा ते आहे त्याच्यासाठी कारणीभूत, जसं मी आत्ताच मुद्दा सांगितला की काही काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृती खूप जास्त हॅमर झाली होती. तसंच वातावरण आणि हे सगळीकडे होतं पूर्ण. त्यामुळे स्त्रियांची घुसमट व्हायला लागली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःचा स्टँड घेण्यासाठी सुरुवात झाली. मग ती काय एका रात्रीत, एका महिन्यात, एका वर्षात वगैरे बदल होत नाहीत. वर्षानुवर्ष ती गोष्ट होत राहते. आणि मग कुठेतरी आज आपण बघतोय की आता जसं महाराजांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार वगैरे कमी केले किंवा स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने त्यांनी कधी पाहिलं नाही, तेव्हा कुठे स्त्रीला महत्त्व मिळत गेलं. सती प्रथा त्यांनी बंद केली. त्याच्यापूर्वी हे सगळं नव्हतं. तेव्हा स्त्रीला नवऱ्याबरोबर जायचं का? स्त्रीला तिचं आयुष्य नव्हतं का? आता पुन्हा प्रश्न, म्हणजे आपण जेवढं खोलात जाऊ तेवढे त्याचे प्रश्न निर्माण होत राहतात. मग जेव्हा महाराजांनी तिथे ऍक्शन घेतली, स्त्रियांसाठी ते उभे राहिले, तेव्हापासून हळूहळू हळू बदल घडत गेले. मग फुलेंनी ऍक्शन घेतली की स्त्रियांच्या शिक्षणासाठी, मग स्त्रियांना शिक्षण मिळायला लागलं. त्याच्या दरम्यान किती काळ गेला, तेव्हा कुठे आज आम्ही शिक्षण घेतोय, आम्ही स्वतःची मतं तुमच्या या सगळ्या माध्यमातून मांडू शकतोय. हा काही एका रात्रीतला बदल नाही. मग तो जो बदल घडत आलेला आहे हळूहळू हळू, तो कुठेतरी आपल्या जन्मापासून आता आजपर्यंत जेवढं काही आपलं आयुष्य गेलं
तेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आईंची, आजी, मावशांची आपली जी परिस्थिती होती त्यात आणि आपल्याच्या आत्तामध्ये खूप फरक आहे. तसं जसजसा बदल घडत जाईल, होत जाईल, तसे प्रत्येकाची व्याख्याही बदललेली असणार आहे. त्यामुळं ह्या शब्दाची एक व्याख्या असूच शकत नाही. जसं स्त्रीवादी विचार, मी पण स्त्री आहे, तुम्ही पण स्त्री आहात, माझे जे विचार असतील ते तुझे असतीलच असं नाही. करेक्ट. त्यामुळे आपल्या दोघींचे विचार वेगवेगळे असतील, मग आपण दोघी स्त्रिया नाहीत का, आपल्या दोघींचे स्त्रीवादी विचार नाहीत. त्यामुळे एक व्याख्या या गोष्टीचं असू शकत नाही. मला वैयक्तिक विचाराल तर माझ्यासाठी स्त्री पुरुष हे दोघं तितकेच महत्वाचे आहेत, पूरक, अगदी एकमेकांबरोबर चालणारे आहेत. एका कुटुंबाचं जर तुम्ही विचार केलात तर प्रत्येक स्त्रीने त्यांच्या आयुष्यात असलेल्या पुरुषाचा मान सन्मान केला पाहिजे, प्रत्येक पुरुषाने त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे. ही गोष्ट जेव्हा एका कुटुंबाची सांगितली प्रत्येक कुटुंबात होत राहील तेव्हा ऑटोमॅटिकली त्या पूर्ण एरियामध्ये, शहरामध्ये, मग देशामध्ये आणि सगळ्या जगात ती गोष्ट पुढे चालू राहील. तर प्रत्येकाने प्रत्येकाचा मान सन्मान केला पाहिजे आणि दोघंही आयुष्य जगण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. मी तुला ऐकते ना, मला असं वाटतंय की मी अजून ऐकत राहू आणि तुला बोलत राहू शकते, माझं काही म्हणणं नाही. तर मला ना आता हे विचारायचंय की तू माझ्यापेक्षा खूप मोठी असे मला कळलंय. 8 वर्ष वगैरे. हा, तर आता लोक अंदाज लावत असतील बसून 2 मिनिटं, काही हरकत नाही, लावा. तर मला हे विचारायचंय की इतक्या वर्षामध्ये तू आता मी जे अनुभवते ते सगळं तुझं अनुभवून कदाचित झालेलं असू शकतं ना? असं काही नाही. काय अनुभवती असते मला कसं माहिती? अगं म्हणजे फॉर एन एक्झाम्पल प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये किंवा बऱ्याचशा मुलींना असं प्रत्येक मुलीला एक अनुभव येतच असतो. तेच माझं म्हणणं आहे, अनुभव तुमच्या कर्मानुसार, ग्रहानुसार प्रत्येकाला वेगवेगळे येतात. तुझ्या घरी कोण कोण असतं? आई आणि बाबा. हा, मग माझे आई वडील, माझे बाबा 4 वर्षापूर्वीच गेलेत, मग मी जो अनुभव केला तो तुला आलाय का? नाही. तर प्रत्येकाला तो येईलच असं नाही. तुझ्या आयुष्यात जो अनुभव आहे तो टिपिकल तो घेऊन सांग, मी त्यावरून माझं मत सांगेन. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल आपण बिंग वुमन जेव्हा आपण जगतो आयुष्य, तेव्हा एक असं होतं की जेव्हा आपण लहान असतो किंवा एक मुलगी असतो तर तेव्हाच आपलं आयुष्य जरा वेगळं असतं. आणि जेव्हा त्या मुलीची स्त्री होते तिचं आयुष्य कदाचित थोडंफार बदलतं, कारण थोडीशी जबाबदारी येते. जसं सुरवंटाचं फुलपाखरू होतं, त्याला पंख येतात, मग त्या पंखासोबत त्याला ते फ्रीडम एन्जॉय करायचं असतं, स्वतःला जपायचं असतं. सो तुझ्या बाबतीत असं झालं का जेव्हा तू एक मुलगी होतीस आणि मुलीची स्त्री झाली, किती फरक पडला आयुष्यात? पडला. मुळात जसं मी मगाशीच म्हणाले की 4-5 वर्षाची असताना जेव्हा वडील जातात तेव्हाच आयुष्यात जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी स्त्री कधी झाले, मग ते तुम्ही फिजिकल चेंजेस झाल्यामुळे झाले, परिस्थिती बदलल्यामुळे झाले की मानसिकता बदलल्यामुळे झाले, याचं गणित कधी मांडलंच नाही आयुष्यात. अच्छा. मेंटली जेव्हा बाबा गेले तेव्हाच जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात झाली. की कारण बाबा गेले आणि दुसऱ्या महिन्यात डिसेंबरमध्ये बाबा गेले आणि जानेवारीमध्ये माझ्या मोठ्या ताईचं लग्न झालं. त्यामुळे घरात मी मोठी, भरे मी 4-5 वर्षाची आहे पण घरात मी मोठी. त्यामुळे मग लहान बहिणीला सांभाळणं आहे किंवा मग तेव्हा सराफकट्ट्यात राहत होतो, त्यामुळे तिथे मग आम्ही दागिन्यांना पॉलिश करून देणं, जोडव्या बसवणं, 1-2 महिन्याचे बाळांचे नाक कान टोचणं, हे सगळं छोटंसं एक हातगाडी करून तिथे आम्ही आई व्यवसाय करायची आणि मी दिवसभर तिला मदत करायचे. आणि मग ह्याला आरवाडी हायस्कूलला सांगलीला शिक्षण वगैरे चालू असायचं. मग पूर्ण सगळ्या दुकानात, गाडगिळी वगैरे दुकानांमध्ये जाऊन आपण वर्गणी गोळा करतो तशी वर्गणी गोळा करायची आणि शाळेची फी भरायची. असे सगळं जग आईने हे बघितलेलं आहे. मग 5व्या वर्षात वर्गणी गोळा करणं म्हणजे पैसे आपल्याला लागणार आहे, ते पैसे गोळा करायचे, ते शाळेत भरायचे, मग त्याच्यानंतर आपल्याला शिक्षण घ्यायचे, ते महत्त्वाचं असं शिक्षण पूर्ण करणं, हे सगळं 5व्या-6व्या वर्षात केलेलं आहे. मग म्हणजे कमवून शिक्षण घेणं, कमवून खाणं हे 5-6 वर्षाची असतानाच बघितलं. त्यामुळे मग तेव्हाच जबाबदारी आली असं ना. मग तेव्हा मी मुलगी होते, शारीरिक दृष्ट्या अख्खी स्त्री होते, हे कसं सांगणार? करेक्ट. तर मानसिक दृष्ट्या तेव्हाच जबाबदाऱ्या आल्या होत्या. शारीरिक दृष्ट्या त्या आपल्या वेळेनुसार 10-12 वर्षानंतर कॉलेजमध्ये असताना वगैरे आल्या. आणि आता हिअर इट इज एक स्ट्रॉंग आणि तितकीच स्थैर्य असलेली मी जितकं बघितलं तेवढं. पण तू बरेच लोक आपल्या बाबतीमध्ये अजम्पशन बाळगून असतात किंवा जजमेंटल असतात. सो मोस्ट ऑफ लोकांना तुझ्याकडे पाहिल्यानंतर तुला असं अनुभवलं की ह्यांना असंच वाटतं, जसं माझ्याकडे बघितलं लोकांना वाटतं की ही घमेंडी आहे, चेहरा कारण सतत हसरा नसतो त्यामुळे. सो तुला काय म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स साधारण कसा असतो तुझ्या? नाही, माझ्या साधारण
चेहऱ्यावरून जसं आता तू म्हणालीस शांत, सतत हसरी, सतत सगळ्यांची काळजी घेणारी किंवा असं होतं. तो माझ्या विचारांच्या दृष्टीने झालेला ऑरा आहे. तो आत्ता झाला असंच मी म्हणेन. म्हणजे मी जवळपास आता 15-16 वर्ष झाले मी मेडिटेशन्स वगैरे करते. सगळी ध्यानधारणा करणं हे सगळं मला आवडतं. तर तो आपोआप ओरा चेंज होत जातो जेव्हा तुम्ही त्या गोष्टी आत्मसात केल्या जातात किंवा तुमच्याकडून रोजच्या आयुष्यात घडतात, तेव्हा आपोआप तुमच्या आयुष्यात तुमच्या ओरामध्ये ते बदल घडले जातात. पूर्वी वेगळा ओरा होता, मंगळ कडक होता. आणि जेव्हा मी म्हणाले मगाशी की प्रश्न जेव्हा पडतात तुमच्याबद्दल की माझ्याच आयुष्यात असं का, माझेच बाबा का लवकर गेले, माझीच आई का लवकर गेले, मलाच का एकटीने सगळं करा, खूप प्रश्न येतात. तेव्हा तुम्ही जेव्हा आतून तुमच्या स्वतःशी तुमचं एक प्रकारे युद्ध चालू असतं, मग त्या सगळ्या युद्धात असताना तुम्ही बाकीच्या लोकांशी तेवढ्या आनंदाने रिॲक्ट नाही होऊ शकत. तेव्हा त्यांचे खूप वेगवेगळे तुमच्याबद्दलचे कॉन्सेप्ट्स असतात की बाई ही अशीच आहे, तशीच आहे, हे ते. पण मला असं म्हणायचं की प्रत्येकाने स्वतःबद्दल विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आरशासमोर उभं राहून विचारा, एक परिस्थिती समोर ठेवा, इथे असं असं झालं, इथे असं झालंय, तिथे तुम्ही असं तर काय केलं असतं. आणि जेन्युअनली स्वतःला तरी आपण उत्तर चुकीचं देणार नाही. एक वेळ तुम्हाला एखादा प्रश्न विचारशील इंटरव्ह्यू म्हणून, लोकांना चांगलं वाटावं म्हणून मी एखादं असं छानसं उत्तर देईन जे लोकांना कानाला ऐकायला छान वाटतं. पण जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे आहात तेव्हा एखादी गोष्ट नाही, मला आवडलंच नसतं तिला असं करायला, तेव्हा तुम्ही स्वतःचे जिरले नसता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर प्रामाणिक असताना तेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल चांगल्या वाईट ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तुम्ही तेव्हा खूप स्ट्रॉंग असता तुमच्या नजरेत. तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. पुन्हा तेच की तुम्ही ॲक्सेप्ट करता स्वतःला, तुम्ही ॲक्सेप्ट करता तुमच्या परिस्थितीला, तुम्ही ॲक्सेप्ट करता तुमच्या कर्मांना. जेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे तेव्हा, जसं उदाहरणार्थ आत्ता तू एका रागात आली आहेस कुठल्या तरी, तुला कोणीतरी काहीतरी सांगितलंय हलक्या कानाने, तू ते ऐकलंयस, तू आलीस, तू डायरेक्ट माझ्या कानाखाली मारलीस. तू मला विचारलं नाहीस ते खरं आहे का खोटं आहे, ते समजून घ्यायचा प्रयत्न केला नाहीस, तू डायरेक्ट रिॲक्ट झालीस. तिथे जर मी हे अभ्यास वगैरे केलेला नाही तर मी पण त्यावेळी तुला विचारायच्या मनस्थितीत नाही आहे की बाबा तू माझ्यासाठी तू का हात उचललास माझ्यावर किंवा काय. मी सरळ तुला अजून दोन असं हे वाढत जातं. मग हेच जर मी तिथे अभ्यास केलेला असेल तर मी आधी शांत होईल. मी जर त्या जागी आहे समजा आत्ताची मी, तर मी आधी शांत होईल. मी विचारेन काय झालंय, तुला काही आवडलं नाही आहे का माझं, तुला काही पटलं नाही आहे का, काय झालंय. मी ते समजून घ्यायचा प्रयत्न घेईन, तुला बोलायचा चान्स देईन. अर्ध्या गोष्टी आपण बोलून सुद्धा शांत होतो, शारीरिक ॲक्शन्स करायच्या गरजच पडत नाही. मग ते बोलून शांत झाल्यावर मे बी तुला रिअलाईज होईल की कदाचित तू लवकर रिॲक्ट झालीस, मला रिअलाईज होईल की कदाचित मी अच्छा ह्याच्यामुळे तुला राग आला, म्हणजे खरंच मी तसं काहीतरी केलं तर मी सॉरी म्हणेन, तू शांत होशील. किंवा तिसरा मुद्दा असाही आहे की कदाचित मी ती गोष्ट केलीच नसेल आणि तू म्हणते तर मी त्याच्यावर तुला शांतपणे समजावून सांगेन की अगं असं असं नाही झालंय, असं झालंय, तुझा काहीतरी गैरसमज झाला, म्हणून सुद्धा तू शांत होशील. मग समोरच्या माणसाला त्यावेळी शांत करता आलं पाहिजे. हे तुम्हाला मेडिटेशन शिकवतो. आता चिडू नये किंवा कोणावर असं एकदम न विचार करता आरडाओरडा करू नये. चिडू नये ही गोष्ट कोणाला माहिती नाही असं आहे का? सगळ्यांना माहिती आहे. चिडू नये, खोटं बोलू नये किंवा आपण जे काय लिहितो वाक्य, पण ह्याच्यात पण खूप स्टेप्स असतात. ह्या तुम्हाला हळूहळू मेडिटेशनमधून कळतात की चिडू नये ही गोष्ट तुला माहिती आहे, ती काय कुठे तुला सांगायची कोणी गरज नाही पडली. कुणीतरी सांगितली असेल, कुठेतरी वाचली असशील काहीतरी की चिडू नये, खोटं बोलू नये. हे दोन आपण छोटे मुद्दे घेऊयात, म्हणजे समजावण्यासाठी सोपं होईल. तर ही गोष्टी तुला माहिती आहेत, पण त्या माहिती असून उपयोग आहे का? जेव्हा खरोखर वादग्रस्त परिस्थिती आहे तेव्हाच तुला ती गोष्ट आठवलीच नाही तर ती गोष्ट तुला माहिती असून उपयोग नाही. मग काय करायचं? मग ती गोष्ट सतत तुमच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे. त्यामुळे ती तुमच्या रोजच्या आयुष्यात आणली पाहिजे. मग रोजच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही आणाल
आणि तेव्हा मग काही कालांतराने तो तुमच्या स्वभावाचा भाग होतो. खूप लोक म्हणतात स्वभावाला औषध नाही, स्वभाव बदलता येत नाही, हा. पण एक ठराविक कालावधी आहे, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ती गोष्ट सतत करत राहिलात तर त्या कालावधीमध्ये ती गोष्ट तुमच्या रोजच्या अंगवळणी पडते, तुमच्या स्वभावाचा भाग होते आणि ती भाग झाल्यानंतर तुमचा जेव्हा संयम येतो मानसिक त्याच्यावरती, मग ती तुमच्या स्वभावाचा भाग होते. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. इव्हन शास्त्रामध्ये जसं आता चातुर्मास आत्ता चालू आहे, माझे कडक चातुर्मास असतात. मी बाहेरचं खात पीत नाही, कांदा लसूण माझा बंद असतो, रोज वेगवेगळे जप ध्यान धप हे 4 महिने मी करणार. हे असं हे का, ह्याच्या मागचं कारण काय? मला प्रचंड तिखट आवडतं, झणझणीत. मी सांगलीची आहे, कोल्हापुरी जेवण मला खूप आवडतं. पण चातुर्मासात मी एक वर्ष असो, मी खूप लहानपणापासून करते या गोष्टी, की मी मिरची नाही खाणार 4 महिने. मग ते असं नाही की ते खाल्ल्यामुळे मला काहीतरी पाप लागेल वगैरे, असा कुठलाच मुद्दा नाही आहे. माझा मनावर किती कंट्रोल आहे माझ्या, की 4 महिने माझी आवडती गोष्ट मी माझ्यापासून लांब ठेवली आहे. 1 महिना तुम्ही साधारण गणिती शास्त्राप्रमाणे जर तुम्ही एखादी गोष्ट केलीत तर साधारण 45 दिवस जर तुम्ही कंटिन्यू केली तर तुम्हाला त्याची सवय होते, ॲक्सेप्ट करतो की ह्याच्याशिवाय आपण जगू शकतो यार, हे नाही मिळालं तर काही फरक नाही पडत आपल्या आयुष्यात फारसा. तर ही 45 दिवसांचं गणित आहे. त्याच्या पुढचे 45 दिवस जर तुम्ही केलात तर सुरुवातीला ठीक आहे ना, आता 45 दिवस मी केलं, जरा असं खाऊन बघतो किंवा हे, म्हणजे मानसिकरित्या तुम्ही पुन्हा त्या गोष्टीकडे जाऊ शकता. ती जर कंटिन्यू तुम्ही पुन्हा 45 दिवस केली तर तिथे तुमचा कंट्रोल येतो. त्याच्या पुढचे 45 दिवस पुन्हा केली तर ती गोष्ट तुमच्यासाठी नाहीच आहे ह्या आयुष्यात, इतपत तुम्ही त्या लेवलला पोहोचता. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही कंटिन्यू ठेवली की ती तुमच्या लाईफटाईम स्वभावाचा भाग होतो. मग हे जे चातुर्मासात आपल्याला नियम दिले जातात, ह्या चातुर्मासामधले जे नियम आहेत हे तुमच्यासाठी तुमच्या शरीराला, मनाला, आत्म्याला एक प्रकारचं वळण लागावं, एक शिस्त तुम्हाला लागावी म्हणून हे चातुर्मास आहे. कांदा लसूण खाल्ल्याने काही पाप नाही लागणार आहे तुम्हाला. पण तुम्ही ऋतुचक्र जर पाहिलं तर पावसाळा वगैरे आहे, पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावरती आपली पचनसंस्था थोडी कमी होते, कारण सूर्य तेवढा प्रखर नसतो, पचन व्यवस्थित होत नाही, सूर्याची शक्ती नसेल तर अगेन येलो कलर आणि शक्ती, पचनसंस्था सगळं ते ढगाळलेलं वातावरण असतं, तेवढं नसतं. त्यामुळे तुम्ही खाल्लेले हे हेवी पदार्थ चांगल्या पद्धतीने पचन होऊ शकत नाहीत. मग हे असं बसून सांगणारी व्यक्ती प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात असेलच असं नाही. जसं आता माझ्या घरी जिवंतच नाही आहेत माणसं, मला हे सगळं कोण सांगणार? तर हे माझं शास्त्र सांगतं. आपलं सनातन हिंदू शास्त्र इतकं सुंदर आहे, इतकं डीप, म्हणतो ना की सखोल ज्ञान सागर आहे अगदी ज्ञानाचा. पण त्याचा योग्य आणि व्यवस्थित वापर केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा वापरता त्याच्यावर तुमचं सगळं आयुष्य घडतं. तुला इतकं सगळं माहिती आहे, आम्हाला यातलं 1% पण माहित नाही, पण आज खूप कळलंय. पण डे टू डे लाईफमध्ये ना बरेचसे आमच्यासारखी माणसं असतात जे अनभिज्ञ असतात, ज्यांना माहीतच नसतं आणि त्यांच्याकडनं घडतायत आपल्या रोज चुका. तर अशा एखाद दुसऱ्या चुका तू सांगू शकतो, म्हणजे चूक ॲज सर्च नाही, पण आम्ही हे टाळू शकतो, की हे आम्ही टाळू शकतो आणि ह्याने आम्हाला फायदा होऊ शकतो, अशा काही गोष्टी. जसं तू आता सांगितलं चातुर्मासामध्ये कांदा लसूण टाळलं तर चांगलं असतं शरीरासाठी. शरीराच्या प्रत्येकाच्या शरीराच्या ह्याच्यानुसार ठीक आहे. बऱ्याच जण आहेत ज्यांना नाही, मी जसं म्हणाले की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जी तुम्हाला, मी इथं पुन्हा मी आहे की मी देव नाही किंवा मी तुमचा गुरु नाही किंवा हे नाही, त्यामुळे मी सांगणं हे योग्य नाही, पण मी त्यांना कशा पद्धतीने तुम्ही ती गोष्ट निवडा याचं मार्गदर्शन नक्की करू शकते. जसं आता समजा जर मी एक उदाहरण घेतलं तर तुम्हाला अशी कुठली गोष्ट हवी आहे का की जी तुम्हाला वाटते की तुमच्या स्वभावात असायला पाहिजे, जी नाही आहे? जे मला वाटतं आत्ताच तुम्ही म्हणाल की मी खूप चंचल आहे, मी एवढी शांत नाही आहे, मी तुम्हाला बघून. तर चातुर्मास आपली आषाढी एकादशी दिवशी सुरू होतो, कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प सोडायचा छानपैकी. हे 4 महिने मी हा संकल्प केलाय. काय तर जेव्हा माझं मन भरकटतंय तेव्हा ती गोष्ट मला शांत ठेवायची. मी माझ्याबरोबर चर्चा करेन, पण माझ्या वागण्या बोलण्यात ती चंचलता कुठे आली नाही पाहिजे.
मग माझ्याबरोबर एकदा दोनदा चर्चा करून मी लिहून काढेन. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाचं मेडिटेशन म्हणजे एक ठिकाणी बसून डोळे बंद केले म्हणजे मेडिटेशन असं नाही. मी पेंटिंग्स करते, पेंटिंग्स करणं हे माझं मेडिटेशन आहे. मी नुसता सा लावून बसले ह्याला, ते माझं मेडिटेशन आहे. मी माझे वाक्य कॉन्सन्ट्रेट करून मी माझी वाक्य पाठ करते, मी कॉन्सन्ट्रेशननी माझ्या डोळ्यांचा मेकअप करते छान, हे मेडिटेशन आहे. तर मला छान गाणी ऐकत ऐकत बसल्यावर मला शांत वाटतं. तेच तुम्हाला आवडेलच असं नाही. तुम्ही काय ते सतत गाण्याचा आवाज, प्रत्येकाच्या सवयीनुसार आवडीनिवडीनुसार प्रत्येकाचे मेडिटेशनची व्याख्या बदलू शकते. खऱ्या अर्थाने मेडिटेशन केव्हा, जेव्हा तुम्ही या सगळ्या स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टीतून जाल आणि शेवटी तुमच्या डोक्यात कुठलेही प्रश्न नाही आहेत, ते खऱ्या अर्थाने मेडिटेशन झालं. ते प्रश्न संपण्यासाठी ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे. जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं मी अशीच आहे, मग तुम्हाला प्रश्नच नाही ना पडणार मी अशी काय. जर तुम्ही ती परिस्थिती ॲक्सेप्ट केलीस की हां म्हणजे माझ्या नशिबाप्रमाणे माझ्या कर्मांप्रमाणे आज या वाजता मी इथं बसून ह्या चॅनलसाठी इंटरव्ह्यू देणार हे माझ्या कर्मानुसार ठरलेलं होतं, तर मी आत्ता ती विशच नाही करणार की शिट मी आत्ता स्वित्झर्लंडला का नाही. इच्छाच पुढे तुमची तयार नाही होणार, प्रश्नच तुमचा तयार नाही होणार. मग तुम्ही विचार करा, एक सेकंड आता तुम्ही विचार करा, हा विचार घेऊन मग तुम्ही किती शांत आहात आतून आणि बाहेर. ॲक्सेप्टन्स असला की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात, असं मला वैयक्तिक वाटतं. बरं, आपण नवरात्रीच्या निमित्ताने भेटलो, त्यामुळे तुला तर माहिती आहे की आपल्या देवीनी जे आदिशक्तीने बऱ्याच असुरांचा वध केला, पण आता समाजामध्ये विचारांच्या किंवा वृत्तीच्या रूपामध्ये बरेच असुर आहेत. तर अशा कुठल्या वृत्ती किंवा विचार तुला वाटतात की बाबा ह्याला आळा बसायला हवा किंवा ह्याचा विनाश झाला तर बरं होईल, काही एखाद दुसऱ्या वृत्ती? जर या अभ्यासाच्याच दृष्टीने बोलायचं झालं तर प्रत्येक व्यक्ती, निसर्ग हे सगळ्या गोष्टी पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत. त्यामुळे ही जे काही पंचमहाभूत आहेत त्या सगळ्याचा प्रत्येक माणसाने काळजीपूर्वक म्हणतो ना की त्याची सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. कुठेही त्याचं नुकसान करू नका, कारण ह्या सगळ्या गोष्टींचं नुकसान आपल्यालाच भरून काढावं लागतं. कारण निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाने आपल्याला कशातच काही कमी पडू दिलेलं नाही आहे. आणि त्याची नुकसान भरपाई आपण वर्ष दीड वर्ष घरी बसून केलेली आहे आणि आपल्या जवळच्या आप्तिष्ठांना गमावून केलेली आहे. ही निसर्गाची दर 100 वर्षाने आपल्याला एक प्रकारची दिलेली वॉर्निंग असते की ती जर तुम्ही नाही आटोक्यात आणली तर मग ती एकदम अशी मोठ्या प्रमाणात भडीमार करते. तर तो प्रकोप टाळायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या बुद्धीनुसार, कारण मी आत्ता एक गोष्ट सांगेन, प्लास्टिकचा वापर टाळा, हे करा ते करा, पण त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या वैचारिक कुवतीनुसार त्यांना ही गोष्ट किती पटेल माहिती नाही. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला निसर्ग माहिती आहेत, तुम्हाला निसर्गाचे 5 अंग माहिती आहेत, पंचमहाभूतं माहिती आहेत. तुमच्या लेवलवर तुम्ही जर पाणी वाचवू शकत असाल, तुम्ही जर येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊ शकत असाल, झाडं लावू शकत असाल, पृथ्वी ची आपल्या जमिनीची जर चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकत असाल आणि त्याला आपण निर्माण केलेल्या गोष्टींमुळेच त्रास होतो. प्लास्टिक आहे किंवा या बाकीच्या गोष्टी आपण खाऊन फेकून देतो, त्या एक ठिकाणी कुठेतरी गोळा करणं, एखाद्याला वेळेवर जेवण देणं किंवा एखाद्या त्याची परिस्थिती नाही आहे आत्ता खाणं पिणं हे करायची, त्याचा आत्मा त्या परिस्थितीत शांत करणं ही सुद्धा, कारण शेवटी जसं मी मगाशी म्हणाले की पूर्ण जगाची भाषा ही व्हायब्रेशन्स आहेत. आत्ता मला खूप पाणी प्यायचं तहान लागली आणि मला तू ग्लासभर पाणी दिलंस तर मी मनोमन तुला आशीर्वाद देईन, मला शांत वाटेल आणि ते पॉझिटिव्ह वाईब्स आजूबाजूला फिरतील, ते पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या पूर्ण ऑरामध्ये फिरतील, तुझा मूड फ्रेश राहील, तू 10 जणांना जाऊन भेटशील, त्या 10 जणांशी तू जर हॅपीली ग्रीड केलंस तर ती 10 जण हॅपी होशील आणि ते पुढे ऑनगोईंग होत राहील. हे जेव्हा व्हायब्रेशन्स आपल्या वातावरणात पसरतात ते ऑटोमॅटिकली वातावरण म्हणजेच निसर्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या परीने, आपल्या म्हणतो ना चौकोनात बसेल त्या पद्धतीने, कारण आपण एकाच वेळेस सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही.
त्यांच्या मुद्द्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार असंही मी म्हणत नाही आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं की ॲक्सेप्टन्स नाही ही गोष्ट प्रत्येकाकडे आहे. खूपदा आता ज्योतिषशास्त्रामध्ये आमच्याकडे बरेच पत्रिका घेऊन येणारे जातक आहेत की आई वडील माझ्याशी असं वागतात किंवा आई वडिलांचं असतं की मुलगा आमच्याशी असं वागतो, असे प्रश्न असतात. मग बऱ्याचदा त्यांना तो ॲक्सेप्टन्सच नाही आहे. ठीक आहे, मुलगा तुमच्याकडे आज तुमच्या घरात जन्माला आला आहे, पण तो त्याचं नशीब घेऊन आला आहे. तुम्ही त्याचे मालक नाही आहात. तुम्ही त्याला जबाबदारी समजावा. त्याच्याकडे जर का ती विचार करायची पद्धत असेल, ती बुद्धी असेल, तर तो नक्की समजेल. का नाही समजणार? पण त्या व्यतिरिक्त असं नाही की सगळे आई वडील चुकीचेच संस्कार देतात. प्रत्येक जण आपल्या मुलाला चांगले संस्कार देतात, पण प्रत्येक मुलगा ते समजून घेतोच असं नाही, प्रत्येक मुलगी ते समजून घेतेच असं नाही. कारण त्यांचे स्वतःच्या कर्मांनुसार सुद्धा त्यांची एक बुद्धी असते, त्यांची स्वतःची एक विचार करायची पद्धत असते, की दोघांनीही ॲक्सेप्ट केली पाहिजे. म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांना त्या योग्य वेळी योग्य जागी मार्गदर्शन करून त्यांना निदान थोडं फ्रीडम दिलं. एखाद्या म्हणायचं की मला व्यवसाय करायचा नाहीच करायचा, तू नोकरीच करायची, तो किती दिवस मन मारून तिथे काम करेल? त्याला जर तुम्ही थोडासा सपोर्ट केलात आणि चांगलं नाही झालं तर ठीक आहे ना, केल्याशिवाय नाही आपल्याला कळणार की तो ती गोष्ट करू शकतो की नाही शकत. तसंच आई वडिलांच्या बाबतीत पण आहे की मला असं वाटत असेल की माझे आई बाबा चुकीचे वागतात, असं नाही. तुम्ही बसा, समजून सांगा. कम्युनिकेशन, संवाद साधणं एकमेकांशी खूप गरजेचं आहे. आजकाल व्हॉट्सअप हे ते सतत कोणी एकमेकांशी कनेक्टेड नाही आहे. अर्धा दिवस इंस्टाग्राम आणि याच्यावरती असतो, यूट्यूब, सगळ्या चॅनल्सवरती ही जी काही माध्यमं आहेत ते खूप बिझी असतो आपण. किती तुम्ही घरात बसून आई वडिलांशी बोलता, कम्युनिकेट करता, तुमच्या अडचणी त्यांच्यासमोर किती मांडता, हा मुळात खूप मोठा मुद्दा आहे सध्यात. आणि मला वाटतं की हे मुद्दे सगळे तेव्हाच सोडवले जातील जेव्हा तुम्ही सगळे समोरासमोर बसून आपल्या अडचणी आपल्या लोकांशी बोलाल, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्याल. पण ते पण तुमची तेवढी विश्वासाची आणि ही व्यक्ती पाहिजे, कारण त्याचा गैरफायदाही घेतला जातो की तुम्ही एखादी गोष्ट मनापासून सांगितल्यात आणि ती गोष्ट समोरच्याने त्याचा गैरफायदा घेतला, असंही आहे. कारण ते शेवटी कलियुग आहे. एखादी गोष्ट ही चांगली म्हणजे ती चांगलीच असं नाही होत. मी कुणाला तरी एखादे आता जातक आमच्यापर्यंत येऊन सगळ्या गोष्टी सांगतात, कारण सांगितल्याशिवाय आम्ही त्यांना उपाय त्याच्यावर देणं किंवा मार्गदर्शन करणं, तर त्या चर्चा आमच्यात झाल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या होतात. पण तीच गोष्ट तुमच्यासमोर येऊन सांगितली आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला तर, त्यामुळे कुणासमोर बोलावं आणि कुणासमोर काय बोलू नये हे खूप महत्त्वाचं आहे. कलियुगामध्ये जर जसं मगाशी विचारलं ना की कुणासमोर काय बोलू नये हे जरी आपण शिकलो ना, आपले अर्धे प्रॉब्लेम्स तिथे सुटतात. काय बोलू नये, कुठे काय बोलू नये हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. बोलायला सगळे तयार असतात, प्रत्येकाला बोलायचं असतं. प्रत्येक जण आज कलियुगामध्ये मानसिकदृष्ट्या दबावाखाली आहे, कुठल्या ना कुठल्या प्रेशरखाली आहे. कुणाला अभ्यासाचं टेन्शन आहे, कुणाला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची. प्रत्येकाला त्यांच्या जागी त्यांच्या परिस्थितीनुसार टेन्शन आहे असं वाटतं. पण कुठली गोष्ट कुणासमोर बोलू नये ही जर लोकांनी शिकली ना, अर्धे प्रश्न तिथे सॉल्व्ह होतात. किती छान ना. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. म्हणजे मला असं वाटतं की एक दिवस कॅमेरा न घेता मी तुझ्या घरी येईन कधीही आणि आपण बसून छान गप्पा मारूया, कारण खूप असे विषय आहेत ज्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि मला ऐकायचंय तुझ्याकडनं. अगदी. पण आज जे तू तुझा वेळ दिलायस असा स्पेशल काढून आणि खूप अचानक ठरलंय आणि त्यातही तू इतका वेळ दिलायस, त्यात तब्येत अशी सोसो असताना, आणि तू इतकं भरभरून बोलीस, मला खूप छान वाटलं. पुन्हा पिवळा रंग घातल्यामुळे मला शक्ती मिळाली आणि छान तुमच्या बरोबर बोलायची संधी मिळाली. थँक्यू सो मच इतका वेळ काढून दिल्याबद्दल. आणि आम्हाला खूप जास्त बरीचशी अशी माहिती होती जी आम्हाला नाही माहिती आहे, सो ती माहिती करून दिल्याबद्दल खूप सारं थँक्यू सो मच. तुमच्यामुळे ह्या सगळ्या विषयांवर मला प्रेक्षकांशी बोलता आलं, थोडंफार नॉलेज त्यांच्यासमोर मांडता आलं जे मला माहिती आहे. पण मला हेच सांगायला आवडेल की नवरात्र चालू आहे, देवीचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहोत. तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि हे सगळं जे काही मी तुम्हाला सांगितलं हे आपल्या
भारतीय सनातन हिंदू संस्कृतीच्या सगळ्या वेगवेगळ्या आध्यात्मिक पुस्तकांमधून वाचून अभ्यास केलेला आहे. तो सगळा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला सुद्धा हे सगळं नॉलेज मिळेल. आणि या प्रत्येकाच्या मागे शास्त्रीय कारणं आहेत. हे तुम्ही जेव्हा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अवलंबाल तेव्हा तुमचं रोजचं आयुष्य खूप सुखी, समाधानी आणि छान होईल याची मला खात्री आहे. थँक्यू. थँक्यू.